सर्वांना देवी नाराया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शासनाकडून महाराष्ट्र सरकारकडून वर्गीकरणामध्ये आपल्या अनुसूचित जातीमध्ये दलितांमध्ये फूट वाढण्याचं षडयंत्र सुरू आहे. आम्हाला सांगण्यात येतं की सुप्रीम कोर्टानं मान्यता दिली, सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली, म्हणून आम्ही करायलो. आमचा शासनाला सवाल आहे, प्रश्न आहे. जर सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय म्हणून जर तुम्ही अपग्रह करत असाल तर मग बाकीच्या राज्यामध्ये हे का सुरू नाही? उत्तर प्रदेशामध्ये वर्गीकरण सुरू नाही, गुजरातमध्ये वर्गीकरण सुरू नाही, मध्य प्रदेशमध्ये वर्गीकरण सुरू नाही, केरळमध्ये वर्गीकरण सुरू
13मध्ये 8.5%, मातंगाची संख्या 2% आहे, त्यांना मिळते 2%, 8.5 आणि 2 10.5, चांबा आणि ढोल या दोघांची मूळ संख्या आहे 1.5%, त्यांना मिळेल 1.5%, 10.5 आणि 12%, आणि राहिलेले 56 जाती यांना 1% मिळेल. हे आहे मध्ये महाराणा टाकलं 8.5% द्यावं लागणार, ब मध्ये मातंगाला टाकलं 2% द्यावं लागणार, क मध्ये चांबा आणि ढोरांना टाकलं 1.5% द्यावं लागणार, आणि राहिलेल्या 55 जातींना फक्त 1% मध्ये आरक्षण मिळणार. आता मला सांगा, ज्या 55 जाती आज 13%चा फायदा घेतात त्यांना 1% मिळेल, त्याचं नुकसान आहे काय? त्याचं नुकसान आहे. ज्या चांबा आणि ढोल जे 13% फायदा घेतात त्यांना 1.5% मिळेल, त्यांचंही नुकसान. 55 आणि 2 57 जाती झाल्या, म्हणजे 59 जातीपैकी 57 जातीचं नुकसान आहे. या अवकळीमध्ये 57 जातीचं नुकसान आहे, महाराजचं नुकसान नाही. तुम्ही म्हणता तो कामून आम्ही विरोधात आहे, आपलं नुकसान नाही, विरोधात आहे. आता हे वर्गीकरण संविधानाच्या विरोधात आहे, म्हणून आम्ही विरोधात आहोत. कायद्यात तोडगा बघणारी आमची जात नाही. कायदा होणार तरी विरोधात आहे, लक्षात घ्या.
शेवटी हात जोडले आणि म्हणले आमचा अभ्यास कमी पडायलाय, तुमचा एवढा अभ्यास झाला या विषयाचा. आम्ही म्हणलं 5 तास बोलू शकतो एवढा अभ्यास आहे आता याचा. त्याच्यानंतर बी ऐकलं नाही. दुसऱ्या दिवशी आमची मीटिंग कुणासोबत? मराठवाड्याचा महसूल अधिकारी, महसूल आयुक्त, कमिशनर सोबत परत संभाजीनगरला बैठक. त्यांनी सांगितलं, आम्ही त्यांनाही कन्व्हिन्स केलं. तुम्हाला सांगतो सगळ्या प्रश्नाचे उत्तर आहे ते संविधानाच्या विरोधात कसं सुरू आहे. कोणत्या IAS IPS ला आमच्या समोर बोलता येईनाय. आता कालचं तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्र्यांनी फोन केला म्हणे एका मंत्र्याला आणि सांगितलं काही झालं तरी लॉंग मार्च मुंबईत आला नाही पाहिजे. काही झालं तरी लॉंग मार्च मुंबईत आला नाही पाहिजे. आता आमचं म्हणणं आहे मुंबईत तर आम्ही येणार म्हणजे येणार, तेही पायी येणार. तुमच्याकडे 17 दिवस आहेत, हा 3रा दिवस आहे. आम्ही 26 तारखेला आझाद मैदानावर पोहोचत आहोत. सरकारनं आमची परवानगी नाकारली आझाद मैदानाची. तुम्हाला परवानगी नाही म्हणलं, आम्ही रोडवर बसू म्हणलं. तुमच्या बसायला काय परवानगीची गरज लागते का? मुंबईत यायला काय परवानगीची गरज लागते का? आम्ही रोडवर बसू आणि आंदोलन करू. सरकारनं काही जरी केलं तरी आम्ही 26 तारखेला मुंबईत दाखल होऊ म्हणजे दाखल होऊ. मित्रांनो, माझ्या आया बहिणी इथं बसल्यात, सगळे माझे बांधव आहेत, वडीलधारे लोक आहेत. ही लढाई, हा लॉंग मार्च साधा नाही, हा इतिहासामध्ये नोंद होणारा लॉंग मार्च आहे. हा इतिहास जेव्हा लिहिला जाईल, तुम्ही ऐकलं असाल जोगेंद्र कवाड यांनी लॉंग मार्च काढला होता. तुम्ही येणाऱ्या काळात सांगता आमच्या बीडच्या पोरांनी लॉंग मार्च काढला होता आणि तुमच्या गावामध्ये धनगर जवळक्यामध्ये आमचा लॉंग मार्च आला होता. आम्ही त्यांना नाश्ता खाऊ घातला, केळी खाऊ घातली, इथं कार्यक्रम घेतला. हा इतिहास व्हायला लागलाय. हे तुम्ही सगळे इतिहासाचे साक्षीदार आहात. हे आंबेडकरी चळवळीचं सुवर्णपान आहे, सुवर्णपान लिहिलं चाललंय आणि तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. आमची तुम्हाला विनंती आहे, या गावामधून हा इतिहास रचण्यासाठी ज्या ज्या पोरांना मुंबईपर्यंत आमच्या सोबत चालायचंय त्यांनी आता बॅग भराने आमच्या सोबत चला. तुमची राहण्याची जेवण्याची आमची जिम्मेदारी. अरे आम्ही निघलोत, आमच्याकडे जेवणाचं काही साहित्य नाही. अजय भाईने सांगितलं पैसे एवढे जमा झाले नाही, 25 लाख रुपये लागणार होते, 5 लाख जमा झालेत आतापर्यंत. आम्ही एक आयशेर कॅन्सल केला, आचारी कॅन्सल केला, सगळं किराणा कॅन्सल केला पैशाच्या अभावी. आणि आम्ही तुम्हा बांधवाच्या जीवावर निघलोत, समाजाच्या भरोशावर निघलोत. समाज आम्हाला उपाशी राहू देणार नाही, आम्हाला माहीत आहे. पाऊसाला आम्हाला राहायला जागा देण्यात आम्हाला माहीत आहे आमचा समाज कसा आहे. समाज दानशूर आहे, समाज सगळी ताकद लावायला तयार आहे. म्हणून आम्ही ठरवलं या मोर्चाला, या लॉंग मार्चला कुणाचं नेतृत्व नाहीये, माझं नाहीये, अजय सरोदेचं नाहीये, कोणी आम्ही नेता नाही. आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत, सगळी बीडची टीम, आणि जो कुणी चालल तो नेतृत्व. बस संपला विषय. का असं करायलोत? कारण कुण्या उद्या जर कळालं हा एकच माणूस नेता आहे, त्याला विकत घेतील, त्याला डांबून टाकतील, त्याला जेलमध्ये टाकतील, काही करतील. आम्ही ठरवलं इथं एक नेता नाही, जे कुणी लॉंग मार्च मध्ये चालेल ते सगळेच नेते आहे त्याचे. कुणाला बोलणार तुम्ही? हे सगळं चालू आहे. तुमच्या गावातून मुंबईपर्यंत येणारे पोरं आम्हाला द्या, कमीत कमी मुंबईपर्यंत येणारे पोरं द्या. आणि जर एवढंच जमलं नाही तर कमीत कमी इथून बीड जिल्हा सोडीपर्यंत, धानोऱ्यापर्यंत तरी चला. आणि ज्याला तेवढं शक्य नाही अरे जामखेडपर्यंत तरी चला. आम्ही 500 किलोमीटर चाललो, तुम्ही 15 किलोमीटर तरी आमच्यासोबत चला. सेल्फी काढा, फोटो टाका, लोकांना कळू द्या लॉंग मार्च मध्ये आम्ही या सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावरती संघर्ष करत आहोत. तुम्ही सर्व लोक साथ सहयोग द्या.